नमस्कार। पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता। तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते। नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला असल्याने जातीय राजकारणाच्या गणिताचे समीकरण गटागटामध्ये उभे राहिले आहे। त्याचबरोबर सर्वसाधारण जागा असल्याने शहराला परिचित सर्वसमावेशक व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या परिपक्व सर्वसाधारण जागेवरील महिला उमेदवाराची चाचपणी केली जात आहे। विशेषतः परिचारक गट हा महिला सर्वसाधारण जागेमुळे द्विधा परिस्थितीत अडकल्याचे दिसून येत आहे। तर भालके गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रणिता भालके यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे व अभिजित पाटील गटाकडून साधना भोसले व प्रेमलता रोंगे यांचे नाव आघाडीवर आहे। त्यामुळे परिचारक गटानेही सर्वसाधारण जागेवर राजकीय गणितांची जुळवाजुळव करत जातीय राजकारणाच्या फॅक्टरमध्ये वैशाली वाळुजकर, वैष्णवी विशाल मलपे यांच्या नावाला नगराध्यक्ष पदासाठी पसंती दर्शवल्याचे समोर येत आहे। यामुळे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रामुख्याने तिरंगी होणार असल्याचे दिसून येत आहे। तसेच वेळ प्रसंगी भालके व अभिजित पाटील गटाची युती होण्याचे संकेत मिळत आहेत। या सर्वसाधारण जागेवर ओबीसी, एससी, एसटी मतांचा आधार कोणास मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकंदरीत 10 वर्षांनंतर होणाऱ्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे आणि यंदाची ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।